मी योगेश चांदणे, स्टार न्यूज इंडिया। अमरावती महानगरपालिका प्रचाराची सुरुवात झालेली आहे। सर्वच पक्षाचे उमेदवार आपापला प्रचार करत आहेत। असेच आपण आज आलेले आहोत प्रभाग क्रमांक 20 चे सुतगिरणी सामरानगर महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमती सुमतीताई विजय ढोके यांच्याकडे आपण आलेले आहोत। त्या गेल्या निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या, तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया। त्यांनी आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये या प्रभागामध्ये काय काय विकास कामे केली आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। चला सुमतीताई यांच्याकडे। नमस्कार ताई। नमस्कार। या प्रभागामध्ये आपण गेल्या 9 वर्षापासून काम करत आहात, तर आपण कुठली विकासाची कामं केलेली आहेत ते प्लीज जनतेला सांगावं। मी 2017 मध्ये निवडून आली युवा स्वाभिमान पार्टीच्या चिन्हावर आणि आमदार रविभाऊ राणांच्या पार्टीतून मी निवडून आल्यानंतर रविभाऊ राणांच्या माध्यमातून, कारण ते आमदार होते, त्यांचा फंड मला भरपूर मिळाला, तसेच नगरसेवक पदाचा फंड, असं दोन्ही मिळून माझ्या प्रभागात, हा प्रभाग माझा अमरावतीत सगळ्यात मोठा प्रभाग आहे। ह्या प्रभागात मी प्रभागाच्या चारही कोपऱ्यात जवळजवळ 27 करोडची कामं केलेली आहेत। त्यात नाल्या, रस्ते, सभागृह अशी बरीचशी कामे आहेत। आपण या सामरानगर आणि सुतगिरणी प्रभागामध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण असं म्हणून आपला एक वलय आहे आपल्या नावाचं, त्याबद्दल काय सांगणार? हे वलय निर्माण करण्यासाठी मला जवळजवळ 22 ते 25 वर्षाचा काळ ह्या प्रभागाला द्यावा लागला। आधी समाजसेवेतच मी कार्यरत होती आणि त्यातून राजकारणाकडे वळली आणि आमदार रविभाऊ राणांसारखे नेते मिळाले, मार्गदर्शक मिळाले, तर माझ्या प्रभागाचा विकास, सर्वांगीण विकास हा मी करू शकत आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहेत? येणाऱ्या काळात आतापर्यंत आपण रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती ह्यावर तर भर दिलाच आहे, पण येणाऱ्या काळात मला मोठमोठ्या अभ्यासिका, कमीत कमी 2 अभ्यासिका तरी माझ्या प्रभागाला गरज आहे। कारण शिक्षणासाठी मुलं, छोट्या छोट्या गरीब घरातले मुलं छोट्या खोलीत अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी मला अभ्यासिकेची गरज आहे। नंतर बचत गटाच्या माध्यमातून मला महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचे आहे। त्या आपल्या पावलावर उभ्या राहू शकल्या पाहिजे, आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकल्या पाहिजे आणि आयुष्यात त्या पुढेच गेल्या पाहिजे। आर्थिक भार त्यांना कमीत कमी व्हावा अशी माझी इच्छा आहे। तसेच तरुणांसाठी क्रीडांगण आणि त्यांच्यासाठी सुद्धा रोजगार उपलब्ध करण्याची माझी मानसिकता आहे। आपण या प्रभागामध्ये एक नगरसेविका नाही तर एक समाजसेविका म्हणून तुम्ही तुमचं वलय निर्माण केलेलं आहे, तर याविषयी तुम्ही थोडंसं सांगा। बघा, रस्ते, नाल्या, सभागृह किंवा हे सगळे कामं आपण महानगरपालिकेच्या अंतर्गत करत असतो, करून घेत असतो, पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा समाजाच्या खूप काही अडचणी असतात। अडचणी म्हणजे नेमक्या कोणत्या? कौटुंबिक कलह आहे, घटस्फोटित महिला आहे, दारुड्या नवऱ्यांचा खूप त्रास आहे, महिला अत्याचार आहे, असे म्हणून आपण त्यासाठी मी सतत कार्यरत राहते आणि समाजाच्या सर्व थरासाठी माझे दरवाजे नेहमीसाठी उघडे असतात। दररोज सकाळी जवळजवळ सकाळी 8 ते 10 पर्यंत, 11 पर्यंतचा वेळ हा माझ्या यांच्या प्रश्नासाठीच असतो की यांना न्याय कसा देता येईल। मग त्यात पोलीस स्टेशनचे कामं असतात, कौटुंबिक विषय असतात, ते सर्व मी सोडण्याचा प्रयत्न करत असते। येत्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून आपण एक 5 वर्षाचा आपल्या पाठीमागे अनुभव पण आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागामध्ये जे 4 उमेदवार आहेत बीजेपीचे आणि तुम्ही एक महायुतीचे उमेदवार, तर तुम्ही सर्व मिळून कसं इलेक्शनमध्ये कामकाज करताय, काय त्याविषयी थोडक्यात माहिती द्या। आता बघा, माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते सुनील भाऊ काळे, माजी सभागृह नेते, हे 4दा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक आहेत। तसेच वंदनाताई हरणे आहेत, त्यासुद्धा 2दा निवडून आलेल्या आहेत। मंगेश भाऊ खोंडे यांच्या मिसेस, त्या पण सुद्धा आमच्यासोबत आहे आणि मी, असं आमचं 4चं जे पॅनल आहे, हे याआधीसुद्धा सगळ्यांनी विकास केलेला आहे आणि म्हणूनच लोकांनी वारंवार निवडून दिलेला आहे। तोच प्रयत्न आमचा पुढे पण राहील। ह्या येणाऱ्या काळात माझ्याकडे महानगरपालिकेची एक जवळ शाळा आहे, त्या शाळेत जवळजवळ 550 विद्यार्थी आहे आणि ते विद्यार्थी सगळे गरीब वर्गातून आलेले आहेत, ज्यांचे आई वडील हातमजुरी करतात, बऱ्याचशांना कोणाला वडील नाही, कोणाला आई नाही, अशा मुलांसाठी मला चांगलं काम करायचे आहे।
तसेच त्या शाळेची अद्ययावत इमारत बनवायची आहे. बगीचा तुम्ही त्या शाळेत केलेला आहे. माझं पूर्ण लक्ष पण असते, सगळे कार्यक्रम पण आपण राबवत असतो आणि शाळेचा शिक्षक वृंद सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलांसारखं त्यांच्यावर प्रेम करतात. माझ्या त्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळालेला आदर्श शाळा म्हणून, आणि म्हणून त्या शाळेवर सुद्धा माझा येणाऱ्या काळात फोकस राहणार आहे. गोपालनगरमध्ये रेल्वे जो आपला हे आहे फाटक आहे, रेल्वे फाटक गोपालनगर टी पॉईंटच्या अलीकडे प्रचंड वर्दळ असायची. तिथे वाहने जवळजवळ अर्धा तास तुडून राहायचे. आणि ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण आमदार साहेबांकडे याचा पत्रव्यवहार केला की भाऊ इथे पण अंडरपासची आवश्यकता आहे, आणि ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला शासनाकडे. मी आहे आणि माझे सोबती नगरसेवक सुद्धा, त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही तो पाठपुरावा केला आणि त्याचं फलित म्हणून आज हा गोपालनगरचा अंडरपास तयार झालेला आहे. येणाऱ्या काळात पायी चालणाऱ्यांसाठी राजापेठला जसं आहे तसं आपण इथे स्कायवॉक सुद्धा प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यासाठी मनपाला निधीची मागणी सुद्धा केलेली आहे. तसेच गोपालनगरमध्ये अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत नव्हत्या, त्या आपल्याला करायच्या आहेत. मुलांचं शिक्षण आहे, विधवा निराधार महिलांसाठी आहे, युवांसाठी आहे, आणि येणाऱ्या काळात आरोग्यासाठी सुद्धा मला चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आज समाजकारणातून राजकारणाकडे आपण आलात आणि आपण अजूनही पूर्ण राजकारणी न होता 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं काम करत आलेलं आहात. तर या प्रवास आपला कसा झाला याबद्दल थोडक्यात. योगेश दादा, या विषयाचं आकलन असं आहे की राजकारणात इच्छा तर होतीच, कारण राजकारणाला समाजसेवेला राजकारणाची जोड असल्याशिवाय काम होत नाही. कारण तो अधिकारी मिळत नाही, आर्थिक उन्नती सुद्धा होत नाही. पण माझे नेते आमदार रविभाऊ राणा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी खासदार नवनीतजी राणा यांचं सुद्धा मला प्रचंड योगाचे मोल मिळाला आहे. मला योगाचा सहयोग इतका दिला त्यांनी. माझे आमदार 12ही महिने आणि 12ही वर्ष प्रत्येक दिवस इलेक्शन असो नसो प्रत्येकासाठी जगतात. समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाची समस्या मी कसा सोडवेन, आणि त्याच तालमीत आम्ही तयार होत आहे, त्याच पावलावर आम्ही चालत आहे. आणि ह्या सगळ्या माझ्या प्रवासात, या विकासात, सगळ्या गोष्टीसाठी मला आमदार साहेबांचं प्रचंड मोठे योगदान लाभलेले आहे. म्हणून मी कायम त्यांची ऋणी राहील आणि आभारी राहील. हा जो विकास सुद्धा घडला हा मला त्यांच्या निधीतून, खासदार मॅडमनी सुद्धा निवडून आल्याबरोबर मला भरपूर आर्थिक निधी दिला आणि त्या निधीतून मी इथे भरपूर सारे कामं करू शकली. म्हणून मी माझे लाडके आमदार आणि खासदार नवनीतजी राणा या दोघांचे सुद्धा खूप खूप आभार मानले. माजी नगरसेविका सुमितीताई टोके यांच्याशी आपण आज खास बातचीत केलेली आहे. मी योगेश चांदणे, स्टार न्यूज इंडिया.